नमस्कार. तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील लोक काय म्हणतील याचा विचार न करता फक्त सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःला प्रसिद्धीच्या शिखरावर गोलीगत घेऊन गेलेला सूरज चव्हाण यांच्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नक्की सूरज चव्हाण कोण आहे? त्याचा गोलीगत धोका, बुक्कीत टेंगूळ हा डायलॉग कसा फेमस झाला? सोशल मीडियाने प्रकाश झोतात येणाऱ्या बरेच लोक काही कालावधीतच त्यापासून लांब गेले, पण सूरज चव्हाण कसा टिकून राहिला आणि त्यांनी मराठी बिग बॉस सीझन 5 पर्यंत कशा प्रकारे मजल मारली हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मग चला जाणून घेऊया गोलीगत सूरज चव्हाण. सूरज चव्हाण हा एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे जो बिग बॉस मराठी 5चा विजेता आहे. तो विनोदी आणि मनोरंजक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याने 29 नोव्हेंबर 2025 रोजी त्याची बालपणीची मैत्रीण संजना गोफणेशी लग्न केले. सूरजने अनेक आव्हानांचा सामना केला असून त्याचे आयुष्य संघर्षाने भरलेले आहे. कोण आहे हा सूरज चव्हाण? सूरज चव्हाण हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तो सुरुवातीला टिकटॉक या ॲपवर प्रचंड प्रसिद्ध होता. भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून रील स्टार म्हणून पुन्हा प्रकाश झोतात आला. त्याची प्रचंड फॅन फॉलोविंग असल्याचे दिसून येते. तो सध्या रील्स सोबत शॉर्ट्स फिल्म आणि चित्रपटात देखील काम करत आहे. त्याच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे त्याला मराठी बिग बॉस सीझन 5 मध्ये संधी मिळाली होती. बिग बॉस मध्ये देखील त्याने आपल्या साध्या जीवनशैलीने आणि स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि मराठी बिग बॉसची ट्रॉफी सुद्धा जिंकली. त्याचा जन्म आणि कौटुंबिक परिस्थितीबद्दल आपण जाणून घेऊयात. सूरजचा जन्म 1994 साली बारामती तालुक्यातील मोडवे या गावी रामोशी समाजातील कुटुंबात झाला. सध्या सूरज याच गावात स्थायिक आहे. सूरज लहान असतानाच त्याचे वडील कॅन्सरने म्हणजेच कर्करोगाने गेले. तसेच आईचे देखील आजारपणामुळे निधन झाले. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवल्याने त्याचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला. सूरजला 5 मोठ्या बहिणी आहेत. त्यांनीच त्याला लहानाचे मोठे केले. तो श्री खंडोबा यांना वडील म्हणून मानतो, तर मरी आई म्हणजेच मरी माता या त्याच्या कुलदेवीला आई मानतो. प्रारंभिक आर्थिक परिस्थिती व शिक्षण जाणून घेऊयात. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवल्यामुळे सूरजची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. घर चालवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. यासाठी तो मजुरीने कामावर जात. त्याला दिवसाला 300 रुपये मजुरी मिळत असे. यातच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. अशा परिस्थितीमुळे सूरजला त्याचे शालेय शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. त्याचे 8वी पर्यंत शिक्षण झाले आहे. सूरज अत्यंत हलाखीचे दिवस अनुभवले आहेत, पण कितीही संकट आले तरी सूरजने खचून न जाता हसत हसत सर्व परिस्थितीचा सामना केला. तर मग चला टिकटॉक स्टार होण्याचा प्रवास आता आपण जाणून घेऊयात. परिस्थितीशी झगडत असताना सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉकची माहिती मिळाली आणि सूरजने टिकटॉकवर इतर कोणाच्या तरी मोबाईलवरून पहिला व्हिडिओ बनवला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. हे त्याला समजल्यानंतर त्याने मजुरी करून मिळालेल्या पैशातून एक मोबाईल घेतला आणि स्वतःची टिकटॉक ID काढून व्हिडिओ बनवू लागला. बघता बघता सूरज त्याच्या हटके स्टाईलने टिकटॉकवर प्रचंड प्रसिद्ध होत गेला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सूरज टिकटॉक स्टार झाला. सोशल मीडियाने मिळालेली प्रसिद्धी जास्त दिवस टिकत नाही या मताला सूरज हा अपवाद आहे. सूरजला मिळालेली प्रसिद्धी आजही कायम आहे. टिकटॉक स्टार झालेल्या सूरजने त्याच्या करिअरचा आलेख कायम उंचावर ठेवला. त्याचे टिकटॉकवरती लाखो फॉलोअर्स झाले होते, पण त्याच्या नशिबात संघर्ष लिहिलेला असल्याने त्याला यश सहजासहजी टिकवता येणे शक्य नव्हते आणि भारतात टिकटॉकवर बंदी आली. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती नव्याने सुरुवात कशी केली हे जाणून घेऊया. टिकटॉकवरती बंदी आल्यानंतर सूरजने तिथेच हार न मानता आपले नवीन नशीब आजमावयास सुरुवात केली. त्याने नशीब इंस्टाग्राम व यूट्यूबवरती आजमावयास सुरुवात केली. आधीच फेमस असलेल्या सूरजला इंस्टाग्राम व यूट्यूबवरती देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला. तो सतत त्याच्या शैलीत नवनवीन डायलॉग घेऊन येत असतो. ते प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्याचे डायलॉग लहान लहान मुलांच्या तोंडात सहज ऐकायला मिळतात. त्याच्या डायलॉगचे टी-शर्ट सुद्धा बाजारात विकायला येऊ लागले आहेत. त्यांपैकी बुक्कीत टेंगूळ, गोलीगत धोका, झापूक झुपूक आणि SQ RQ ZQ इत्यादी त्याचे प्रसिद्ध असे डायलॉग आहेत.
त्याने आपल्या व्हिडिओने प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. आज त्याचे इंस्टाग्राम व यूट्यूबवरती लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या विनोदी शैलीने इंस्टाग्राम व यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून प्रसिद्धी झोतात आलेल्या सूरज चव्हाणला मोठ्या पडद्यावर देखील काम करण्याची संधी मिळाली. यात 2023 साली प्रकाशित झालेला मुसंडी हा चित्रपट तसेच 2024 मधील राजा राणी या चित्रपटात त्याला अभिनयाची संधी मिळाली. लोकप्रिय झालेल्या सूरजला मराठी बिग बॉस सीझन 5 मध्ये संधी मिळाली होती. बिग बॉस मध्ये देखील त्याच्या शैलीने, त्याच्या स्वभावाने आणि माणुसकीने प्रेक्षकांवर जादू केली आणि तो मराठी बिग बॉसचा विजेता झाला होता. सूरजचे इंस्टाग्राम प्रमोशन आणि यूट्यूब हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. तसेच तो रील स्टार म्हणून विविध ठिकाणी व्यवसाय, कार्यक्रम इत्यादीच्या उद्घाटन समारंभासाठी जात असतो. यासाठी तो 40-50 हजार घेतो. त्याला सध्या बिग बॉस शोमधून देखील उत्तम असे मानधन मिळाले होते. एकेकाळी एक वेळ उपाशी राहणारा सूरजची आज सर्व गोष्टीतून महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न आहे. पण एवढी प्रसिद्धी येऊनही सूरजचा स्वभाव शांत आहे. कोणत्याही गोष्टीचा त्याला गर्व नाही, पण याच स्वभावाचा फायदा देखील घेतला गेला. आर्थिक व्यवहाराचे ज्ञान नसलेल्या सूरजला बऱ्याच वेळा फसवणुकीचा देखील सामना करावा लागला. अशा प्रकारे सूरजने गोलीगत शून्यातून त्याचे विश्व निर्माण केले आहे. आपल्या सर्वांसाठी त्याचे जीवन खूप प्रेरणादायी आहे. कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड मनात न बाळगता आपल्या कामावर प्रेम करून ते सातत्यपूर्ण करत राहिल्याने यश मिळतेच. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. सूरजला असेच यश मिळत राहू. धन्यवाद.